नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 29 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक हिपॅटायटिस दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 28। स्पष्टीकरण, जागतिक हिपॅटायटिस दिन दरवर्षी जुलै 28 रोजी साजरा केला जातो। व्हायरल हिपॅटायटिस यकृताची सूज याविषयी जागरूकता पसरवणे आणि त्याचे प्रतिबंध, तपासणी तसेच उपचारांना प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतेच भारताच्या शर्मिला धनखड यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा शॉटपुट F57 प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, सुवर्ण। स्पष्टीकरण, भारताच्या शर्मिला धनखड यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा शॉटपुट F57 प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे। त्यांनी 9.81 मीटरची या हंगामातील सर्वोत्तम फेकी करत ही ऐतिहासिक कामगिरी केली। प्रश्न 3, नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्राप्तिकर विभागाच्या आयकर सिंधू या नवीन कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मुंबई। स्पष्टीकरण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्राप्तिकर विभागाच्या आयकर सिंधू या नवीन कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन केले आहे। प्रश्न 4, नुकताच कोणी खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, केशवचंद्र। स्पष्टीकरण, ज्येष्ठ IAS अधिकारी केशवचंद्र यांनी नुकताच खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे। पदभार स्वीकारण्यापूर्वी ते नवी दिल्ली नगरपालिका परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। त्यांनी पियुष गोयल यांची जागा घेतली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने अनुराग जैन यांची नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली। NMDCचे संचालक व्यावसायिक म्हणून विवेक निशांत नाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हरजीत सिंह ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनचे नवीन प्रमुख म्हणून रबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। IICC गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून देवजीत सेख्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 5, नुकतीच संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच नवी दिल्ली, भारत येथे आयोजित करण्यात आली आहे। मुख्य उद्देश, जागतिक व्यापारात कायदेशीर स्थिरता, पारदर्शक नियम आणि न्यायविवाद निवारण प्रणालींना चालना देणे। प्रश्न 6, नुकतीच भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जल शुद्धीकरण व्हॅन सुरू करण्यात आली, तिचे नाव काय आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जलयान। स्पष्टीकरण, भारताच्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल जल शुद्धीकरण व्हॅनचे नाव जलयान आहे। ही व्हॅन जुलै 2026 मध्ये CSIRCSMCRI आणि राईट वॉटर सोल्युशन्सद्वारे लॉन्च करण्यात आली आहे। हे वाहन कोणत्याही बाह्य विजेचा वापर न करता नैसर्गिक स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य बनवते। प्रश्न 7, नुकतीच कोणत्या राज्याने सायबर आर्थिक फसवणुकीसाठी E0FIR सेवा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण, नुकतेच गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांशी लढण्यासाठी आणि तपासाला गती देण्यासाठी E0FIR सेवा सुरू केली आहे। टी याशिवाय राजस्थान पोलिसांनी सुद्धा 23 जुलै 2026 पासून 11 लाख किंवा त्याहून अधिक सायबर फसवणुकीवर आपोआप E0FIR नोंदवण्याची व्यवस्था लागू केली आहे। गुजरात राज्याची माहिती, राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारतातील पहिला 100 मेगावॅट वेनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाईल। समसविद्या सेतू मेगा अभियान गुजरातमध्ये सुरू करण्यात आले। फलोत्पादन बागकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि कामगिरीसाठी गुजरातला कृषी नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।
इंडियन हॉर्नबिलचे यशस्वी प्रजनन गुजरातमध्ये नोंदवले गेले. नीती आयोगाच्या गुंतवणूक सुलभता सूचकांकमध्ये गुजरात अव्वल स्थानावर राहिला. गुजरातच्या उंझा जिरा आणि उंझा बडीशेपला भौगोलिक संकेत मिळाला. गुजरात सरकारने आपले पहिले डेटा सेंटर धोरण 2026 ते 29 लॉन्च केले. प्रश्न 8. नुकताच विव्स ऑफ इंडिया महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. विव्स ऑफ इंडिया महोत्सव नवी दिल्लीतील जनपथ येथील सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियममध्ये आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम जुलै 24 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित केला जात आहे. प्रश्न 9. नुकताच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कोणाचा कार्यकाळ 4 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, वोल्कर तुर्क. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून वोल्कर तुर्क यांचा कार्यकाळ 4 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. ते ऑक्टोबर 2022 पासून या पदावर कार्यरत आहेत. प्रश्न 10. नुकतेच अमेरिकेने कोणत्या देशासोबत शांततापूर्ण नागरी अणु सहकार्यासाठी 123 करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सौदी अरेबिया. स्पष्टीकरण. नुकतेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने सौदी अरेबियासोबत शांततापूर्ण नागरी अणु सहकार्यासाठी 30 वर्षाच्या 123 करारावर स्वाक्षरी केली आहे. सौदी अरेबिया देशाची माहिती. राजधानी रियाध. चलन सौदी रियाल. राजा सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद. पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद. आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ज्येष्ठ IFS अधिकारी विपुल यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला. सौदी अरेबियाने 40 देशांतून कुक्कुटपालन आणि अंडी आयातीवर बंदी घातली. सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला पद्धत समाप्त केली. सौदी अरेबियामध्ये P4 जागरूकता कार्यक्रमासह तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात आला. भारताने दागिन्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी जेद्दा येथे सजॅक्स 2025चा शुभारंभ केला. सौदी अरेबियाने नुसूक उमराह सेवा सुरू केली. भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली. प्रश्न 11. नुकताच चिनार पुस्तक महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जम्मू आणि काश्मीर. स्पष्टीकरण. नुकतीच चिनार पुस्तक महोत्सवाची 3री आवृत्ती जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे दाल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या SKICC मध्ये आयोजित करण्यात आली आहे. आता पाहू जम्मू आणि काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी. जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सेंट्रोज प्लम सिंगापूरला निर्यात करण्यात आले. रोग देखरेख मजबूत करण्यासाठी जम्मू काश्मीरने तात्काळ प्रभावाने कुष्ठरोग हा अधिसूचित रोग म्हणून घोषित केला. जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सेंट्रोज बोरांची पहिली खेप संयुक्त अरब अमिरातीला निर्यात करण्यात आली. खीर भवानी मेळा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे उद्घाटन जम्मूमध्ये करण्यात आले. पारंपरिक पंजाथ नाग उत्सव जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये साजरा करण्यात आला. प्रश्न 12. नुकतीच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, TK अनिल कुमार. स्पष्टीकरण. नुकतीच कर्नाटक केडरचे 1995च्या बॅचचे IAS अधिकारी TK अनिल कुमार यांची शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, प्रल्हाद जोशी. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू करण्यात आले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ताचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नरेश पाले गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाइस लॉन्च करण्यात आले. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे उद्घाटन ग्लासगो येथे करण्यात आले. जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये उभारला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधू यांनी जिंकले. सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे.
सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला खेळाडू यास्तिका भाटिया बनली आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंह यांनी जिंकले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली आहे. आकांक्षा चौधरी यांनी मिसेस इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. पॉलिसी बाजारचे ब्रँड एम्बेसडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना दिला जाईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद यानिक सिन्नर यांनी जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच परीक्षा सुधारणांसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यदलाची स्थापना करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.